मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं असेल की नगर रचना विभागाची जी तसेच मूल्य निर्धारण विभागाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या परीक्षेमध्ये जे विविध पदे आहेत त्या पदासाठीची जी 200 प्लस जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 2024 मध्ये. आणि त्या जाहिरातीसाठीचा जो विविध पदांसाठीचा जो भरती प्रक्रियेचा आयोजन करण्यात आलेला आहे, तर त्याचा अभ्यासक्रम जो आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी लघुलेखक संवर्गाचा अभ्यासक्रम जो आहे तर तो अशा प्रकारचा असणार आहे. तर बघू शकता मराठीसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तर त्याच्यासाठी 15 प्रश्न 30 गुणासाठी असेल. मग मराठीमध्ये तुम्हाला व्याकरण आहे, वाक्यरचना, शब्दप्रयोग, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्प्रचारांचा अर्थ आणि उपयोग, उतारावरील प्रश्नांची उत्तरे, वाक्यपृथक्करण व त्यांचे प्रकार, लेखक व कवीची टोपण नावे, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, अशा प्रकारचे टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पुढचं आहे इंग्रजी. मग इंग्रजीमध्ये तुम्हाला 15 प्रश्न 30 मार्कासाठी असेल. ग्रामर असन, कॉमन व्होकॅब्युलरी असन, सेंटेन्स स्ट्रक्चर असन, इडियम्स, फ्रेजेस अँड देअर मीनिंग असन, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज असन, सेंटेन्स अरेंजमेंट अँड इरर करेक्शन असन. त्यानंतर पुढचा जो अभ्यासक्रमाचा पॉईंट आहे तो असन सामान्य ज्ञान. त्याच्यामध्ये चालू घडामोडी आहे 15 प्रश्न. तर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला 30 मार्काचं असेल तर चालू घडामोडी आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा भूगोल, भारताची राज्यघटना, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, प्रसिद्ध पुस्तके व लेखक, प्रसिद्ध दिवस, मूलभूत संगणक ज्ञान. त्यानंतर तुम्हाला संख्याज्ञान व संख्येचे प्रकार, मसावी, लसावी, दशांश अपूर्णांक, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, गुणोत्तर, प्रमाण, पदावली, काळकाम, वेग, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, व्याज, नफा तोटा, व्यवहारी, वजाबाकी, व्यवहार्य अपूर्णांक, घातांक, सरासरी व शेकडेवारी अशा टॉपिकवर प्रश्न विचारले जातील. त्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये तुम्हाला विविध टॉपिकवर प्रश्न असतील. असे 60 प्रश्न 120 गुणांसाठीची परीक्षा असेल. त्यानंतर नगर रचना जी आहे, रचना सहाय्यक संवर्गाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम अशा प्रकारे असेल. मग मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अशा घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याचा सिलेबस जो आहे तो डिटेलमध्ये देण्यात आलेला आहे. त्याच्या सोबतच 40 मार्काचा तांत्रिक अभ्यासक्रम असणार आहे. 40 क्वेश्चन 80 मार्काचा तांत्रिक घटकावरचा अभ्यासक्रम असणार आहे. त्यानंतर बघू शकता 100 प्रश्न 200 गुणांसाठीची परीक्षा असेल. त्यानंतर रचना सहाय्यक परीक्षा पद्धती जी आहे तर ती कशा प्रकारची असणार आहे ते संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. हे जे PDF आहे अभ्यासक्रमाचं आणि डिटेल माहितीचं ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे. नगर रचना व मूल्य निर्धारण विभागाचे जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा अभ्यासक्रमाचा पॉईंट व्हिडिओ मी घेऊन आले होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक पण करत राहा आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत अभ्यासक्रमाचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.